नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव श्रीकांत आष्टेकर आहे. ॲक्च्युली मी कापसीचा रहिवासी आहे. कापसी हे गाव वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तहसीलमध्ये शेवटचं गाव आहे. मला दीड ते 2 वर्ष अगोदर मानेचा खूप त्रास होता इथे. बरोबर. त्या मानेच्या त्रासामुळे काय झालं, कुठलंच काम माझ्याने बरोबर होत नव्हतं. काही डॉक्टरांनी मला मेडिसिन वगैरे सजेस्ट केल्या होत्या आणि मी घरगुती पण मेडिसिन घेत होतो. पण त्यामध्ये ॲक्च्युली काय झालं सर, मेडिसिन घेऊ ते मेडिसिनचा असर पण नंतर कमी व्हायला लागला. बरोबर आहे. हां, ते तात्पुरतं जोपर्यंत औषध घेत होते तोपर्यंत बरं वाटत असेल. त्यावेळेस मला बरं वाटलं. त्रास जेव्हा मला जास्तच वाटायला लागला, अर्ध्या रात्री कळ येणे असा माझा त्रास चालू झाला. त्यानंतर मला असं सजेस्ट केलं एका माझ्या मित्रांनी की बॅचलर रोडवर डॉक्टर मनोज खुडेचा देवशांती फिजिओथेरपी क्लिनिक आहे. बरोबर. मग मी त्याच्याप्रमाणे तुमच्याकडे आलो सर. दीड 2 वर्ष अगोदर. ठीक आहे. त्यानंतर मी ट्रीटमेंट माझी चालू केली. ट्रीटमेंट त्या दरम्यान अनुभव चांगला आला मला. हळूहळू जसे माझ्या सेटिंग वगैरे होत गेल्या, तर त्यानंतर पूर्ण रिकवर झालं. 8 ते 10 दिवस मी ट्रीटमेंट केली. बरोबर. त्या 8 ते 10 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये सगळं रिकवर झालं माझं. त्यानंतर समाधान वाटलं एक प्रकारचं की चला आपलं व्यवस्थित झालंय, ठीक झालं. हो. आणि त्यानंतर मग ते झालंय. नंतर मग आता तुम्हाला परत त्रास सुरू झाला तो किती 2-3 वर्षानंतर सुरू झाला? 3 वर्षानंतर, म्हणजे 2.5 वर्ष झाले त्या गोष्टीला. तुमच्याकडे आलो, त्यानंतर ट्रीटमेंट झाली. नंतर आता मधला कालावधी 2.5 वर्षाचा आहे. म्हणजे तो मधला पिरियड एकदम छान होता. एकदम छान होता. व्हेरी गुड. त्यानंतर पुन्हा मी मग क्लिनिक मध्ये आलो जेव्हा मला त्रास चालू झाला. आता काय त्रास सुरू झाला होता परत? आता तेच माझ्या मानेचं दुखणं होतं आणि हातामध्ये माझ्या मुंग्या येण्यात आल्या. म्हणजे यावेळेस त्रास जास्त झाला होता. तुमचा कॉम्प्युटर वर्क, सिटिंग जॉब जास्त असल्यामुळे त्यामुळे माझा त्रास जास्त झाला. आणि या मुंग्यांमुळे मी घाबरून गेलो सर. ऍक्च्युली काय झालं भाऊ आपल्याला, हे काही कळलं असं झालं. मला असं वाटलं की पुन्हा आपण ट्रीटमेंट कंटिन्यू करावी. म्हणजे आता यावेळेस तुम्ही कुठली मेडिकल ट्रीटमेंट न घेता सरळ इकडे आले, काही औषध उपचार केला? कुठेच गेलो नाही मी. म्हणजे तुम्हाला आता खात्री झाली होती? मला खात्री झाली होती. छान. पहिली ट्रीटमेंट जशी माझी समाधानी झाली तशी त्यावेळेस पण मला खात्री झाली की आता ही ट्रीटमेंट आपण केली पाहिजे. बरोबर. मग डायरेक्ट तुम्ही माझ्याकडे आले? हो, डायरेक्ट मी तुमच्याकडे आलो. बरोबर. पुन्हा आपली तीच ट्रीटमेंट चालू झाली. या ट्रीटमेंट दरम्यान आता काय परिस्थिती आहे तुमची? आता परिस्थिती छान आहे, एकदम छान झाली. मुंग्या वगैरे सगळ्या ऑलमोस्ट मुंग्या माझ्या हाताच्या गेल्या आहेत. व्हेरी गुड. हो. आणि कुठल्याही प्रकारची मेडिसिन वगैरे आता घ्यायचं काही काम नाहीये मला. व्हेरी गुड. म्हणजे यावेळेस तुम्ही काहीच औषध घेतलंच नव्हतं ना? काहीच नाही. म्हणजे फक्त फिजिओथेरपीनेच रिकव्हर झालं नाही यावेळेस? फिजिओथेरपी आणि तुम्ही सांगितलेला व्यायाम. बरोबर. नाही, तो व्यायाम तर आता कंटिन्यू ठेवायचाच आहे तुम्हाला. हो, व्यायाम जसा केलाय त्यामुळे थोडं मला चांगलं वाटत आहे. छान. म्हणजे आता तुम्ही एकदम छान समाधानी आहे फिजिओथेरपीमुळे? परफेक्ट समाधानी आहे सर. व्हेरी गुड. इव्हन माझं समाजाला किंवा बाकी लोकांना सुद्धा हेच म्हणणं आहे की कुठलंही शारीरिक दुखणं असो, मानेचं दुखणं असो, स्पॉन्डिलायटिस असो, हातात मुंग्या असो, ह्या सगळ्या दुखण्यासाठी मेडिसिन हे काही औषध म्हणजे उपाय नाहीये. मेडिसिन खाल्ल्याने तात्पुरता आपलं दुखणं टेम्पररी बेसिसवर आपल्याला बरं वाटतं. पेन किलरनी. पण पेन किलर सकाळी घ्यायला संध्याकाळपर्यंत बरं वाटेल, पुन्हा हा त्रास तुम्हाला निघणार. इतकं जास्त ऍडिक्ट होऊन जाते शरीर. तर माझं म्हणणं हेच आहे की प्रत्येकाने असा जर कुठल्या प्रकारचा त्रास असेल तर डॉक्टर मनोज खुडेकडे म्हणून नाही, सरळ फिजिओथेरपी ट्रीटमेंट कंटिन्यू करायला पाहिजे. फिजिओथेरपीची ट्रीटमेंट केलीच पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण परफेक्ट रेग्युलर रुटीन मध्ये येऊन जाऊ शकतो. आता खूप समाधानी आहे सर मी. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आता.